स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। हा व्हिडिओ तुळ राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी मोलाचा दगड ठरणार आहे। या पौर्णिमेला ब्रह्मांड तुमच्यासाठी एक अत्यंत रहस्यमय आणि चमत्कारिक दरवाजा उघडत आहे। तुमच्या आयुष्यातील आजवरची सर्वात मोठी शुभ घटना आता घडणार आहे। तुम्ही ज्या गोष्टींची अनेक वर्षापासून डोळ्यात तेल घालून आतुरतेने वाट पाहत आहात ती इच्छा आता पूर्ण होणार आहे। परंतु नशिबाच्या या मोठ्या उदयासोबत काही गुप्त गोष्टींची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमच्याकडून पूर्वजांच्या काळापासून कोणत्या गोष्टी विसरल्या गेल्या आहेत, कुलदेवतेचा तो गुप्त उपाय कोणता आहे ज्यामुळे तुमचे नशीब पालटणार आहे आणि कोणत्या धोक्यापासून तुम्हाला अत्यंत सावध राहायचे आहे। हा संपूर्ण सविस्तर लेख शेवटपर्यंत नक्की वाचा। तुळ राशीचे मूळ स्वभाव, वैशिष्ट्ये आणि ग्रहमानाचे रहस्य। तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे। शुक्र हा वैभव, ऐश्वर्य, सौंदर्य आणि आनंदाचा कारक ग्रह मानला जातो। तुळ राशीचे लोक मुळातच अत्यंत न्यायप्रिय, सुसंस्कृत आणि संतुलित विचार करणारे असतात। कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचे संतुलन न गमावता मार्ग काढणे हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे। परंतु गेल्या काही काळापासून तुम्हाला सतत मानसिक ताण, कामात अडथळे आणि आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे। याचे मुख्य कारण म्हणजे ग्रहांची चाललेली परीक्षा आणि तुमच्या हातून कळत नकळत झालेला कुलदैवताचा विसर। सध्याच्या ग्रहमानाचा विचार केला तर या पौर्णिमेला चंद्र आणि शुक्राची अत्यंत दुर्मिळ आणि शुभ युती तुमच्या राशीच्या मुख्य केंद्रात होत आहे। या युतीमुळे एक महायोग निर्माण होत असून तो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा पूर्णपणे नाश करणार आहे। हा केवळ एक खगोलशास्त्रीय बदल नाही, तर हे एक आध्यात्मिक संकेत आहेत जे तुमच्या जीवनाला एका नवीन आणि समृद्ध दिशेकडे घेऊन जाणार आहेत। पौर्णिमेचा महाचमत्कार, ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती आता घडणार आहे। तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून ज्या एका विशिष्ट गोष्टीची किंवा आनंदाच्या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहात ती वेळ आता आली आहे। हा पौर्णिमेचा काळ तुमच्यासाठी तो सर्वात मोठा चमत्कार घेऊन येत आहे। आर्थिक समृद्धी आणि अडकलेला पैसा, जर तुमचे कुठेतरी अडकलेले असतील पैसे किंवा व्यवसायात सतत तोटा होत असेल तर या पौर्णिमेनंतर अचानक धनाचा ओघ वाढेल। तुम्हाला नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील। जे लोक कर्जबाजारी झाले आहेत त्यांना कर्जमुक्तीचा मार्ग सापडेल। हा चमत्कार तुमच्या कष्टाला नशिबाची जोड मिळाल्यामुळे घडणार आहे। नोकरी आणि करिअरमध्ये ऐतिहासिक बदल। नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे। बऱ्याच दिवसांपासून रखडलेले प्रमोशन आणि पगारवाढ अचानक मंजूर होतील। जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुमची आवडती आणि उच्च पगाराची नोकरी तुम्हाला मिळेल। कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल। कौटुंबिक आनंद आणि इच्छापूर्ती। घरामध्ये दीर्घ काळापासून चाललेले वाद विवाद संपुष्टात येतील। पती पत्नींमधील संबंध सुधारतील। जे लोक विवाहासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचे विवाह जमण्याचे योग अत्यंत प्रबळ आहेत। कुटुंबात एखाद्या शुभ किंवा मांगलिक कार्याची सुरुवात होईल ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही बनेल। तुळ राशीचे 3 सर्वात मोठे आध्यात्मिक आणि अदृश्य रहस्य। या पौर्णिमेला तुमच्या राशीचे काही असे पैलू उघडणार आहेत जे आजवर गुपित होते। ब्रह्मांडीय शक्ती तुमच्या कुंडलीतील 3 सुप्त केंद्रे सक्रिय करत आहेत। पहिला, पूर्व पुण्याईचा उदय आणि अचानक दैवी मदत। तुळ राशीच्या लोकांच्या पाठीशी त्यांच्या पूर्वजांची मोठी पुण्याई असते। जेव्हा तुम्ही पूर्णपणे हताश होता तेव्हा अचानक कोणीतरी अनोळखी व्यक्ती येईल, तुमची मदत करते। हा विधात्याचा संकेत आहे। या पौर्णिमेला तुमची हीच पूर्व पुण्याई जागी होणार आहे ज्यामुळे रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडतील। अंतरप्रेरणा आणि स्वप्नांचे संकेत। या पौर्णिमेला रात्री किंवा त्यानंतरच्या 3 दिवसात तुम्हाला काही विशिष्ट स्वप्ने पडतात किंवा अचानक एखाद्या गोष्टीबद्दल मनात तीव्र जाणीव होईल। तुमची अंतःप्रेरणा कमालीची वाढेल। एखाद्या संकटाची किंवा येणाऱ्या मोठ्या संधीची चाहूल तुम्हाला आधीच लागेल। या दैवी संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। तिसरा आहे नकारात्मक शक्ती आणि नजरदोषाचा प्रभाव।
संपणार. तो राशीचे लोक दिसायला आणि स्वभावाने आकर्षक असल्याने त्यांना लोकांची नजर लवकर लागते. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक घरात किंवा बाहेर नकळत नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात. या पौर्णिमेला होणारा ग्रहांचा चमत्कार या सर्व वाईट शक्तींना आणि नजरदोषाला तुमच्या आयुष्यातून कायमचे उपटून फेकून देईल. या गोष्टींपासून सावध राहा. नशिबाची साथ असताना घ्यायची काळजी. जेव्हा आयुष्यात खूप मोठी शुभ घटना घडणार असते तेव्हा वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा देखील सक्रिय होते. म्हणूनच नशिबाची एवढी मोठी साथ मिळत असताना तुम्हाला खालील गोष्टीपासून अत्यंत सावध राहावे लागेल. यशाचे गुपित उघड करू नका. तुमच्या मनात चालू असलेल्या योजना, नवीन व्यवसाय किंवा नोकरीबद्दलची माहिती जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका. अगदी जवळच्या मित्रालाही हे सांगणे टाळा, कारण नजर लागण्याची शक्यता दाट असते. आळस आणि अहंकार सोडा. नशीब बदलत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कष्ट करणे थांबवावे. या काळात आळस हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. तसेच यश मिळाल्यानंतर मनात अहंकार येऊ देऊ नका, अन्यथा आलेली लक्ष्मी उलट पावली निघून जाईल. अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास टाळा. या काळात कोणीतरी तुम्हाला मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न करू शकते. आर्थिक व्यवहारात कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना ते नीट वाचून घ्या. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. रात्री उशिरा प्रवास करणे टाळा. पौर्णिमेच्या रात्री आणि त्यानंतरचे 2 दिवस विनाकारण रात्री उशिरा प्रवास करणे किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळा. या काळात मानसिक संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे वाहने जपून चालवा. कुलदेवतेचा विसरलेला गुप्त उपाय आणि शुद्धीकरण. आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि रहस्यमय भागाकडे वळत आहोत. आपल्या आयुष्यात कितीही मोठे ग्रहमान अनुकूल असले तरी जोपर्यंत आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नसतो तोपर्यंत आपल्याला स्थायी सुख मिळत नाही. धावपळीच्या या आधुनिक युगात आपल्या पूर्वजांनी सुरू ठेवलेल्या या काही धार्मिक प्रथा, कुलदेवतेचे नवस, कुलधर्म, कुळाचार किंवा वार्षिक पूजा आपण विसरून गेलो आहोत. हीच ती गोष्ट आहे जी तुमच्या प्रगतीत नकळत अडथळा आणत आहे. जर तुम्हाला आठवत नसेल की तुम्ही काय विसरला आहात तर काळजी करण्याचे कारण नाही. या पौर्णिमेला हा एकच गुप्त उपाय केल्याने पूर्वजांकडून किंवा तुमच्याकडून विसरल्या गेलेल्या सर्व गोष्टी शुद्ध होतील आणि कुलदेवतेचा दोष कायमचा मिटेल. उपाय करण्याची अचूक पद्धत. एक पिठाचा शुद्ध दिवा घ्या. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करा. त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घाला आणि 2 वाती एकत्र करून वात तयार करा. दिशा आणि स्थापना. हा दिवा घरातील देव्हाऱ्यात कुलदेवतेच्या मूर्ती किंवा फोटो समोर लावावा. दिव्याचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. कापूर आणि लवंग. या दिव्यामध्ये एक छोटा कापराचा तुकडा आणि 2 अखंड लवंगा, ज्या लवंगांना पुढे समोर फूल असतं, त्या टाकाव्यात. कापूर जाळून आरती. कुलदेवतेची आरती करताना भीमसेनी कापूर वापरावा. कापराचा धूर संपूर्ण घरात फिरवावा. यामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता नष्ट होते. क्षमा याचना मंत्र. दिव्यासमोर हात जोडून डोळे बंद करावेत आणि मनापासून आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. त्यानंतर म्हणावे, हे कुलदेवते, आमच्या पूर्वजांकडून किंवा आम्हांकडून कळत नकळत तुझी जी काही सेवा, नवस किंवा विधी विसरले गेले असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. आज या पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आम्ही तुला शरण आलो आहोत. आमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर कर आणि आमचे जीवन सुरळीत कर. हा उपाय केल्याने ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने जुने सर्व दोष जळून खाक होतात. तुम्हाच्या विसरलेल्या गोष्टींचे पाप किंवा दोष यांमुळे पूर्णपणे शुद्ध होतात. कुलदेवता प्रसन्न होऊन तुमच्या घरावर अक्षत छाय धरते आणि विस्कटलेली घडी पुन्हा पूर्वपदावर येते. आता स्वामी समर्थांचा आशीर्वाद. तूळ स्वामींच्या लोकांनो, ही पौर्णिमा तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देणारी ठरणार आहे. ग्रहांची अनुकूलता, पूर्व पुण्याईचा उदय आणि कुलदेवतेचा हा गुप्त उपाय एकत्र आल्यामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य, कटकटी आणि आजारपण नेहमीसाठी दूर पळणार आहे. मनामध्ये कोणताही संशय न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या पाठीशी नेहमीच आहे. फक्त संयम ठेवा, योग्य दिशेने प्रयत्न करा आणि सावधानतेचे
नियम पाळा. तुमचे येणारे दिवस अत्यंत सुवर्णमयी असणार आहेत, यात शंका नाही. तुम्ही तूळ राशीचे आहात का? तुमची राशी आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. जर तुम्हाला हा सविस्तर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या या आध्यात्मिक कार्यात आणि मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या सुपर थँक्स या छोट्या बटनाचा वापर करून आम्हाला सपोर्ट करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.